शनिवारी दुपारी एकत्र आले आहात तुम्ही लोक. मला खूप आनंद झाला तुम्हा सर्वांना भेटून. अनेक अनेक दिवसांपासून मी बारामतीत आहे, पण तुम्हा सर्वांशी वैयक्तिक भेटण्याची मला संधी मिळाली नाही. आणि गेल्या शनिवारी आपण कार्यक्रम आयोजित केला होता, पण कदाचित अशी एक अपेक्षा होती परमेश्वराची की आपण आज भेटूया, म्हणून मग आज आपण एकत्र भेटतोय. तर मी सुरुवातीला एक गोष्ट सांगीन आणि ती गोष्ट संपल्यानंतर तुम्हाला विचारेन की तुमचे काय विचार आहेत. तर ही गोष्ट येते रामायणामध्ये. आता अर्थात तुम्हा सर्वांसमोर रामायणातून गोष्ट सांगणे म्हणजे माझ्याकडून एक अपराधच आहे. तुम्ही सगळे रामायणाचे खूप मोठे मोठे पंडित आहात. दर रविवारी न चुकता दुपारी छान छान एक एक मला नावं दिसत असतात. कोणी दशरथ महाराजांवर लेक्चर दिलं आहे आणि कोणी मंडोदरीवर दिलंय, कोणी रावणावर दिलंय. असं मी ऐकलं की हरिदासनी रावणावर लेक्चर दिलंय. हरिदास मला सांगत होता. त्याला म्हटलं बघा नीट सांभाळून राहा, तू रावणावर लेक्चर दिलेस म्हणून. मग असं ऐकलंय की उद्या सीता देवींवर लेक्चर आहे. तर खूप तुम्ही लोकांनी हा जो उपक्रम केलाय की रामायणातल्या विविध व्यक्तींवर व्यक्तिरेखांवर जो एक तुम्ही लेक्चर सिरीज सुरू केली आहे, खूप छान आहे. ऍक्च्युली आदर्श व्यक्तिमत्व जर आपल्याला शिकायचे असतील तर ते रामायणामध्ये आहेत आणि रामायणाच्या त्या उच्च आदर्शांकडून आपण मग 2 थेंब जरी आपल्यावर तुषार आपल्यावर उडले आणि आपल्याला स्पर्श झाला तरी नक्की आपल्यामध्ये भरपूर बदल होईल. तर खूप छान सिरीज आहे ही, लेक्चर सिरीज आहे रामायणावर आधारित. तर तुमच्या समोर जर मी रामायणातून एक गोष्ट सांगितली तर चालेल का? तुम्ही सगळे मोठे मोठे पंडित लोक आहात, पण एक गोष्ट सांगितली तर चालेल का? कोणीतरी एक सांगा मला प्रतिनिधित्व करून. कोण आहे तुमचे प्रतिनिधी? कोण आहेत? अद्वैत आहे की काय प्रतिनिधी सगळ्यांचा? नाही प्रभूजी, असं काही नाहीये. हा, असं काही नाहीये प्रभूजी. बरं परमिशन कोण देणार मग मला? मुलांचं प्रतिनिधित्व कोण करणार? प्रभूजी परमिशनची गोष्ट नाही प्रभूजी, आम्हालाच अजून कळेल प्रभूजी तुम्ही सांगितलं. ठीक आहे, मी असं स्वीकार करतो की तुम्ही मला परमिशन दिली आहे. तर रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतादेवी हे वनातून प्रवास करतायत आणि वनातून प्रवास करता करता सीतादेवींचं लक्ष रामचंद्रांच्या हातामध्ये जो धनुष्यबाण आहे त्याच्याकडे जातो. आणि सीतादेवी प्रामाणिकपणे आपल्या पतींच्या शुभचिंतक आहेत. मग रामचंद्रांना म्हणतात, अहो मला एक विनंती आहे की आपण सर्व 3 जण आता वनात आहोत आणि वनामध्ये या धनुष्यबाणाचा काय फायदा आहे? कारण धनुष्यबाण कोणावर शोभतं? क्षत्रियांवर शोभतं. तर क्षत्रियांचा धर्म आहे की साधू संतांची रक्षा करायची. साधू संत कधी स्वतःची रक्षा नाही करत. म्हणून विश्वामित्र मुनी आहेत. विश्वामित्र मुनी बनायच्या आधी कोण होते? कोणी एक व्यक्ती सांगणार अनम्यूट करून? राजा होते ते खूप मोठे. व्हेरी गुड. कौशिक राजा होते. तर एका अर्थाने राजा आहेत म्हणजे सर्व त्यांच्याकडे ते कौशल्य आहे युद्ध करायचं, धनुष्यबाण चालवायचं, बरोबर. ते असूनही जेव्हा ते ऋषी मुनी झाले आणि त्यांच्या आश्रमामध्ये ताटका आणि मारीच असे हे जे वेगवेगळे राक्षस अटॅक करायचे, त्यांच्यावर आक्रमण करायचे. आणि त्यांचं आक्रमण काय होतं माहितीये? काही ऋषी मुनींना घेऊन पळून जायचं, त्यांना भक्षण करायचं ऋषी मुनींना. काल एकादशी उपवास केला का कोणी मुलांनी? तर ते एकादशी उपवासामध्ये ना आपण पवित्र अन्न खातो. साबुदाण्याची खिचडी. काल चित्रकला स्पर्धेनंतर सगळ्यांसाठी साबुदाणा खिचडी आणि केळ होतं. आम्हाला दिलं नाही तर ठीक आहे, आम्ही घेऊ नंतर पुन्हा एकदा. पण जसे हे सगळे काय म्हणणार, आपण कसं एकादशीच्या दिवशी हे सगळं खातो, पवित्र अन्न खातो, तसं अधूनमधून या राक्षसांना पण एकादशी करावीशी वाटते. मग त्या दिवशी त्यांना असे हत्ती, बैल असे सगळे खात नाही. त्यांना वाटतं आज एकादशी आहे, आज आपण पवित्र अन्न खायला पाहिजे. मग त्या दिवशी केवळ ते फक्त साधू संतांना खातात. तर अशा प्रकारे हे ताटका आणि हे जे राक्षस होते खूप क्रूर होते, साधू संतांना खायचे. आणि काय करायचे की जिथे यज्ञ चालू आहे, जिथे हे साधू सगळे तपस्या करतायत, तिथे ते मलमूत्र आणि रक्त आणि हाड इत्यादी त्याचं वर्षा करायचे. म्हणजे त्या पूर्ण जागेला ते दूषित करायचे. तर कौशिक राजा ज्याला युद्ध करता येतं, पण तो जेव्हा विश्वामित्र मुनी झाला तेव्हा विश्वामित्र मुनींनी त्यांच्यावर हल्ला नाही केला.
किंवा हातात शस्त्र नाही घेतले. विश्वामित्र मुनी दशरथ महाराजांकडे आले आणि म्हणाले, हे दशरथ महाराज, आमच्या साधू संतांच्या आश्रमावर राक्षस लोक आक्रमण करतात, तर तुम्ही आम्हाला मदत करणार का? तर दशरथ महाराज म्हणाले, नक्की करणार, सांगा तुम्ही काय मदत पाहिजे. तर ते म्हणाले, तुमच्या मुलाला द्या आम्हाला. मग तेव्हा दशरथ महाराज म्हणतात की नाही नाही, मी येतो स्वतः, पण माझ्या मुलाला नका घेऊन जाऊ म्हणून. तर हे सांगण्याचं तात्पर्य काय की साधू संत जरी त्यांना शस्त्र चालवता येत असतील पूर्व आश्रमामुळे, तरी पण ते शस्त्र नाही चालवत. प्रत्येक वैदिक संस्कृती आहे ना, त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे काही जबाबदाऱ्या आहेत. वैदिक संस्कृतीमध्ये प्रत्येक व्यक्तीचे काही कर्तव्य आहेत. आणि आदर्श व्यक्तिमत्व कोण? जो आपल्या जबाबदाऱ्यांना सोडत नाही, जो आपल्या कर्तव्यांना सोडत नाही. तर साधू संतांकडे काही जबाबदाऱ्या आहेत आणि साधू संतांकडे काही सोयी सुविधा आहेत. तसं राजांकडे काही सोयी सुविधा आहेत, त्यांना छान महलामध्ये राहता येतं, छान त्यांना जे पाहिजे ते खाता येतं, पण त्यांच्यावर पण काही जबाबदारी. त्यांची जबाबदारी साधू संतांची रक्षा करणे. तर सीतादेवी रामचंद्रांना म्हणतात, आपण इथे वनवासात आहोत, आपण इथे राजाच्या आणि राणीच्या भूमिकेत नाही आहोत, तर इथे तुम्ही हा धनुष्यबाण सोबत का ठेवलाय? या धनुष्यबाणाचा आपण त्याग केला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर रामचंद्र म्हणतात, बघा आता माझ्याकडे हा धनुष्यबाण आहे, आपण जेव्हा दंडकारण्यामध्ये प्रवेश केला तेव्हा म्हणतात, तुम्हाला आठवतंय का की अनेक अनेक साधू संत मला भेटले. तर जेव्हा पंचवटीमध्ये रामचंद्रांनी प्रवेश केला तेव्हा तिथे अनेक साधू संत होते आणि रामचंद्रांच्या त्वचेचा रंग थोडा हिरवा होता. तर दुरूनच त्यांना एक हिरवी आभा दिसली, एक हिरवा प्रकाश दिसला त्यांना, आणि त्यांना लगेच लक्षात आलं, आम्ही असं ऐकलं होतं की विष्णू रामचंद्रांच्या रूपात इथे आलेत आणि हा असा दिव्य प्रकाश येतोय हिरवा, असं त्याला छटा आहे थोडी, म्हणजे प्रभू रामचंद्रच येतात की काय. जसे ते रामचंद्रांना दिसले पंचवटीमध्ये, तर सर्व साधू संत लगेच रामचंद्रांकडे गेले आणि म्हणाले, अहो आमचं रक्षण करा, इथे पंचवटीमध्ये 2 राक्षस आहेत, त्यांनी थैमान माजलाय, ते त्यांचे अनुयायी त्यांचे सैनिक लोक आम्हाला खूप त्रास देतात. कोणी सांगेल हे पंचवटीतले 2 क्रूर राक्षस कोण होते ज्यांची तक्रार साधू संतांनी रामचंद्रांना केली? ठीक आहे, मी सांगतो. खर आणि दूषण. खर आणि दूषण होते आणि नंतर मग रामचंद्रांनी त्यांना मारलं. तर ती घटना प्रभू रामचंद्र सीतादेवींना सांगतात आणि सांगतात, तुम्हाला आठवतंय ना, मी जेव्हा आलो होतो तेव्हा या साधू संतांनी लगेच माझ्याकडे येऊन ती कंप्लेंट केली. म्हणजे साधू संत मला कशा प्रकारे बघतायत? साधू संत मला वनवासी म्हणून नाही बघत आहेत. साधू संतांची अपेक्षा आहे की मी त्यांची रक्षा करावी. आणि माझं किती मोठं दुर्भाग्य आहे, माझं एवढं मोठं दुर्भाग्य आहे की साधू संतांना माझ्यापर्यंत यावं लागलं, त्यांना ही विनवणी मला करावी लागली. मी त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं, मी त्यांना विचारायला पाहिजे होतं की तुमच्या जीवनामध्ये काही अडचण आहे का, तुमच्या जीवनामध्ये काही तुम्हाला पाहिजे का, तुम्हाला कोणाकडून धोका आहे का, आणि मी त्याची खबर घेतो म्हणून. माझं सीते माझं किती मोठं दुर्भाग्य आहे की साधू संतांना मला येऊन मला विचारणा करावी लागली. त्याच दिवशीपासून मी एक प्रण घेतलाय की आता पुढे कुठल्याही साधूला माझ्याकडे येता कामा नये, आणि मला जर कुठला क्रूर राक्षस या जंगलामध्ये दिसला तर मी त्याला वध करणार, मी त्याला मारणार. म्हणून हा धनुष्यबाण मी माझ्याकडे ठेवलाय. तर ही गोष्ट जेव्हा सीतादेवीने सांगितली, सीतादेवी काय म्हणतात, हो बरोबर आहे, पण मला एक तुम्हाला विनंती करायची आहे. तर अनेक वेळा माहिती आहे, क्षत्रिय जुन्या काळातले जे क्षत्रिय होते, रामायणातले, महाभारतातले, भागवतातले जे काही क्षत्रिय होते, आणि आज पण आपण बघतो ना सेना आहे, भारतीय सेना आहे, त्याच्यामध्ये योद्धे असतात किंवा त्याच्यामध्ये सैनिक असतात. तर आजच्या काळातले भारतीय सैन्यातले सैनिक आणि महाभारतामध्ये पांडवांच्या सैन्यामधले क्षत्रिय याच्यामध्ये काही अंतर आहे का? कोणी सांगेल काही अंतर आहे की नाहीये? पटकन कोणी सांगेल का? बघतो मी तुमच्यामधून कोण कोण हुशार लोक आहेत ज्यांनी खरोखर रामायण आणि महाभारत छान ऐकलंय. कोण सांगणार मला यामध्ये अंतर आहे की नाहीये? तेव्हाच्या काळी सगळे तलवारी यूज करायचे, ह्या काळी सगळे बंदूक, जे आता मॉडर्न जे आलेत वेपन्स ते यूज करतात. व्हेरी गुड, विश्वजितनी छान उत्तर दिलंय. त्यांच्या शस्त्रांमध्ये अंतर आहे. अजून काही अंतर आहे का?
त्यांची म्हणजे रणनीती म्हणजे त्यांचं ग्राउंडवर ते आता ते डोंगरांमध्ये वगैरे युद्ध करतात आताच्या काळात. व्हेरी गुड. तिथे असं मैदानात करायचे, आता डोंगरांमध्ये वगैरे करतात. अजून काही आहे का फरक? ठीक आहे, मी माझ्याकडून एक सांगतो. अनेक वेळा जेव्हा रामायणात आणि महाभारतामध्ये मी कथा ऐकले तेव्हा बघितलंय की जेव्हा युद्ध होतं ना, तेव्हा दोन ते जे क्षत्रिय योद्धे आहेत ते एका समोर एक येतात. आणि बघा, तुम्ही पण हे बघितलंय का किंवा तुम्ही पण वाचलंय का की हातामध्ये एकाचा धनुष असतो आणि त्या धनुषाची जी रश्शी असते ना, ती रश्शी ते योद्धा किंवा ते क्षत्रिय तिथे उभा राहून आधी ती रश्शी अशी गोल 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 बांधतात धनुष्याला. आणि ती रश्शी तेव्हा बांधल्यानंतर मग त्या दोरीला खेचतात आणि बघतात की दोरीमध्ये ताकद आहे का, आणि त्यानंतर योग्य मंत्र बोलून एक धनुष बाण त्याच्यावर लावतात आणि मग तो बाण सोडतात. तर माझ्या मनामध्ये नेहमी हा प्रश्न पडायचा की जर यांच्याकडे धनुष्य नेहमी आहे, मग हे ऐन वेळी तिथे दोरा का लावतात, ऐन वेळी तिथे ती रश्शी का लावतात, अशी गोल का बांधतात त्याला? तर त्याचा काही दिवसांपूर्वी उलगडा झाला माझा. एक वरिष्ठ भक्त जेव्हा सांगत होते तेव्हा सांगत होते की क्षत्रियांवर हा बंधन होता की तुम्ही जेव्हा धनुष घेऊन फिरताय तेव्हा त्याला दोरी लागलेली नाही पाहिजे, त्याला ती रश्शी लागलेली नाही पाहिजे. का बरं? कारण ती रश्शी जर लागलेली असेल म्हणजे तुमचा धनुष तयारच आहे कोणालाही मारहाण करण्यासाठी. तर जर आपल्याकडे तयार धनुष्य असेल, बाण तर असतातच मागे, कधी कोणीही काही लहान जरी आपल्या विरुद्ध काही केलं तर आपल्यामध्ये मूळ एक स्वाभाविक राग असतोच की नाही, आपल्या सर्वांमध्ये एक मूळ एक अहंकार असतोच की नाही. तर सांगायचं हे होतं की जर तो धनुष्य तयार असेल, त्याला रश्शी लागलेली असेल, आपल्याकडे बाण पण तयार असेल, लगेच आपण एक बाण काढू आणि ससा का असेना, एक हरिण का असेना किंवा एक साधारण मनुष्य का असेना, त्यांनी मला असं का बोललं, मला त्यांनी त्रास दिला, आणि लगेच आपण एक धनुष बाण मारून त्याला मारून टाकू. म्हणून जे जे क्षत्रिय धनुष्यासोबत जेव्हा युद्ध करायचे त्यांच्यावर एक बंधन होतं, त्यांच्यावर एक नियम होता, तुमचं धनुष तुमच्याकडे जेव्हा आहे त्याला कधीही रश्शी बांधलेली नको, ती रश्शी नसायला पाहिजे. ऐन वेळी जेव्हा युद्धाची वेळ येईल, जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल, जर तुमच्यावर चांगलं प्रशिक्षण दिलंय, तुमच्या गुरूंकडून तुम्ही योग्य मार्गदर्शन स्वीकार केलं, तर त्या ठिकाणी जेव्हा तुमचं मन दुखावलं गेलं एका व्यक्तीमुळे किंवा एखाद्या प्राण्यामुळे, तुम्हाला खरोखर विचार करावा लागेल की या व्यक्तीला मृत्यूदंड देण्या एवढा याचा अपराध आहे का, याला मृत्यू देणं एवढा मोठा अपराध आहे का, आणि जर नसेल तर मग नाही करायला पाहिजे. मग वाद विवाद करून किंवा छोटस काहीतरी आपले मुष्टी युद्ध करून त्याला काहीतरी शिक्षा द्यायला पाहिजे, पण मृत्यूदंड, बाणाचा उपयोग खूप एकदम टोकाच्या परिस्थितीत करायला पाहिजे. तर अशा प्रकारचे हा एक खूप मोठा फरक आहे आजच्या योद्धांमध्ये, सैनिकांमध्ये आणि पूर्वीच्या क्षत्रियांमध्ये, की पूर्वीच्या क्षत्रियांवर नियम होते. आता जे सैनिक आहेत त्यांच्यावर नियम आहेत, पण त्यांची बंदूक असते ना, ती जर लोडेड असेल, त्याच्यामध्ये जर गोळ्या असतील, विचार करा किती सोपं आहे. थोडं जरी काही भांडण झालं तर जर ती लोडेड असेल गन, त्याच्यामध्ये जर गोळ्या असतील, बुलेट्स असतील, तर मारू शकतात. म्हणून आजही आर्मीच्या लोकांना ज्या बंदुकी दिल्या जातात अनेक वेळा त्या लोडेड नसतात. का? साधारण व्यक्तीला धाक देण्यासाठी त्या बंदुकी उपयुक्त आहेत. साधारण व्यक्ती ती बंदूक बघून त्याला वाटते बापरे त्याच्यामध्ये गोळ्या असतील, पण त्यांना परमिशन नाहीये. तर तशाच प्रकारे रामचंद्र म्हणतायत की माझ्याकडे हा धनुष आहे, पण मी याचा उपयोग साधूंच्या रक्षासाठी करणार आहे, मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करणार आहे. मला जर कोणावर राग आला तर त्याच्यावर हे धनुष्यबाण नाही चालवणार आहे. मग सीतादेवी एक गोष्ट सांगतात. तर सीतादेवी काय गोष्ट सांगतात? सीतादेवी म्हणतात, मी अशी गोष्ट ऐकली होती. तर वैदिक संस्कृतीमध्ये श्रवणाला खूप महत्व आहे. अधिकृत व्यक्तींकडून जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. तर सीतादेवी कारण क्षत्रिय आहेत, क्षत्राणी आहेत, क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेतला, तर त्यांनी राज्य कारभाराबद्दल, राजांबद्दल भरपूर गोष्टी ऐकल्या होत्या आपल्या वडिलांकडून. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचे कुळदैवत आहेत ते आहेत विठ्ठल आणि रखुमाई. तर रुक्मिणी आहेत, रुक्मिणी पण एक क्षत्रिय राजाच्या मुलगी आहेत, भीष्मक राजाच्या मुलगी आहेत. म्हणून त्यांनी पण आपल्या वडिलांकडून भरपूर काही काही गोष्टी ऐकल्या होत्या. तर त्यांचं लग्न जे जबरदस्तीने त्यांचे भाऊ रुक्मी हे शिशुपालाशी करून देत होते, तर त्यांनी ते स्वीकार नाही केलं.
साधारण कोणी मुलगी असती तर म्हणाली असती ठीक आहे, आता काय करायचं, नशिबात जे आहे ते आहे. पण ते पण क्षत्रिय होते, रुक्मिणी. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी एक पत्र लिहिलं श्रीकृष्णांना आणि सांगितलं की तुम्ही मला अपहरण करा. आणि ते अपहरण कसं करा ते पण सगळं लिहून दिलं होतं. मी पार्वतीच्या गिरिजाच्या मंदिरामध्ये जाणार आहे लग्नाआधी, आणि तिथून जास्ती सैनिक नसणार, तर ती खूप छान वेळ आहे मला अपहरण करण्याची. तर क्षत्रिय आहेत, त्यांचं डोकं पण चालतं. तर तशाच प्रकारे सीतादेवींचं खूप डोकं चालतं. मग सीतादेवी त्यांना काय म्हणाले, आधी अनेक वर्षांआधी मी अशी गोष्ट ऐकली होती, त्यामध्ये असं होतं की खूप एक श्रेष्ठ साधू होते आणि ते जंगलामध्ये तपस्या करत होते. आणि जंगलामध्ये जेव्हा तपस्या कोणी करतात तेव्हा एका व्यक्तीला थोडी अडचण होते. कोणी सांगणार, कोण व्यक्ती? ज्यांनी आतापर्यंत अनम्यूट नाही केलं त्यांनी सांगावे. जेव्हा केव्हा कोणी साधू ऋषी जंगलामध्ये तपस्या करतात आणि खूप छान तपस्या करतात, तेव्हा एका व्यक्तीला थोडी अडचण होते. कोण ते? राक्षस. गुड, व्हेरी गुड. राक्षसांना त्रास होतो. अजून पण कोणतरी एक व्यक्ती आहे ज्यांना त्रास होतो. इंद्रदेव. प्रेम. प्रेमनी छान उत्तर दिलंय की इंद्रदेवांना असं वाटतं की हे अमुक अमुक ऋषी मुनी जे तपस्या करतायत ते कदाचित माझं स्थान प्राप्त करण्यासाठी करतायत. तर त्यांना त्यांच्या स्थानाशी, त्यांना त्यांच्या पदाशी एवढी आसक्ती आहे, जरी कोणी साधू त्यांच्या पदाला प्राप्त न करण्यासाठी पण आपली स्वतःच्या कल्याणासाठी, चेतना उंचावण्यासाठी जेव्हा तपस्या करतात तेव्हा इंद्रदेवांना बसल्या बसल्या तिथे त्रास होतो. तर बघा आसक्तीनी कशी भीती निर्माण होते. तर श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगतात की लोभ नाही करायला पाहिजे. तर लोभाचा जेव्हा अतिशय लोभ होतो तेव्हा आसक्ती निर्माण होते, आणि आसक्तीमुळे ती जी गोष्ट आहे ज्याच्या प्रती आपली आसक्ती आहे ती गोष्ट आपल्याकडून कोणीतरी हिसकावून घेऊन जाईल की काय याची भीती निर्माण होते. आणि अशा प्रकारे तो जो व्यक्ती आहे तो नेहमी भीतीमध्ये आपलं जीवन जगतो. तर सीतादेवी सांगतायत की हे ऋषी मुनी जेव्हा तपस्या करत होते तर नको, काही गरज नव्हती, नको त्या कारणासाठी इंद्रदेवांना स्वर्गामध्ये थोडी अडचण निर्माण झाली. मग आता इंद्रदेव म्हणतात याचं आता या ऋषी मुनीचं काय करायचं. तर इंद्रदेवांनी अनेक अनेक ऋषी मुनींसाठी वेगवेगळे काहीतरी उपाय शोधलेत. कोणाकडे त्यांनी काहीतरी प्रलोभनं पाठवली, कोणाला त्यांनी पथभ्रष्ट केलं. या ऋषी मुनींसाठी काय केलं त्यांनी, इंद्रदेवांनी काय केलं, एका राजाचा वेश घेतला आणि एक राजा बनून त्या ऋषी मुनींकडे आले आणि त्यांच्या हातामध्ये एक खूप सुंदर चाकू होता. तर आपला फळ भाजी कापायचा जो घरी चाकू असतो तो चाकू नव्हे, आई जी भाजी कापते तो चाकू नव्हे, हा थोडा मोठा चाकू होता, तलवारीपेक्षा छोटा, आणि आपण भाजी फळं कापतो त्या चाकूपेक्षा मोठा, असा मधला एक त्याचा आकार होता. आणि त्याचा जो हँडल होता, त्याला पकडण्यासाठी जो भाग होता तो हस्तिदंताचा होता. आणि त्या हस्तिदंताच्या हँडलवर असे वेगवेगळे माणिक, मोती आणि हिरे होते. काय सुंदर तो चाकू होता. आणि हे राजा जे ऍक्च्युअली इंद्र आहेत ते त्या साधूकडे येतात आणि साधूला म्हणतात, साधू तुम्ही किती छान साधू आहात आणि तुम्ही इथे तपस्या करताय आणि मला तपस्या करणं खूप कठीण आहे आणि म्हणून मला तुम्हाला एक भेट द्यायची, मी तुमच्यावर खूप खुश झालोय. तर काय भेट द्यायची आहे तुम्हाला. साधू म्हणतात, मला परमेश्वराने सर्व काही दिलंय, या जंगलामध्ये मला शांती दिलीये, या जंगलामध्ये मला समाधान दिलंय, पण मला तर काही नको. तर ते त्यांचे जे राजे आहेत राजे म्हणतात, नाही नाही मला काहीतरी द्यायचंय. अहो नको, नाही नाही काहीतरी द्यायचंय. काय द्यायचंय, मला तुम्हाला हा चाकू द्यायचाय. साधू म्हणतात, एका साधवाला अमुक अमुक चाकूची काय गरज आहे, मला तुम्ही जप करण्यासाठी माळा द्या, मी जे शास्त्र वाचतोय ते वाचन करण्यासाठी एक बुक स्टँड द्या, असं काहीतरी द्या, मला बसण्यासाठी काहीतरी आसन द्या, ह्या माझ्या रोजच्या गोष्टी आहेत. किंवा कलियुगातले काही लोक आहेत त्यांना पिण्यासाठी, पाणी पिण्यासाठी ग्लास लागतो, तर पिण्याचा ग्लास द्या. तर म्हणतात नाही नाही मला तुम्हाला चाकू द्यायचा आहे. तर मला चाकूचा काही उपयोग नाही हो, नाही 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 मला तुम्हाला चाकू द्यायचा आहे. बळजबरीने त्यांनी त्या साधू महाराजांना एक तो चाकू दिला. दिसायला खूप उत्कृष्ट, खूप आकर्षक, पण साधूंना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण आता काय करणार, कधी कधी जेव्हा कोणी बळजबरी करतात तेव्हा आपण घेतो. मग त्यांनी तो चाकू शेजारी ठेवला. काही दिवस गेले, ते जे राजा होते ते तर निघून गेले. काही दिवस गेले,
काही दिवस गेल्यानंतर साधूंची नजर वारंवार त्या शेजारी ठेवलेल्या चाकूवर पडायची आणि विचार करायचा, हा चाकू दिलाय, काय करू काय मी या चाकूचा? भेट म्हणून दिलाय तर काय करायला पाहिजे काय याचं चाकूचं? नाही करायचं काही. पण गमतीची अशी गोष्ट आहे की जेव्हा आपल्या आजूबाजूला काही वस्तू असतात, त्या वस्तू निर्जीव जरी असल्या तरी आपल्याला समजायला पाहिजे की त्या निर्जीव वस्तूंचा पण आपल्यावर प्रभाव पडतो. आपण तर म्हणतो ना की सत्संग करायला पाहिजे, चांगल्या व्यक्तींशी संग करायला पाहिजे. का करायला पाहिजे? कारण चांगल्या व्यक्तींचे विचार आपल्याला ऐकू येतात, चांगल्या व्यक्तींचे मत आपल्याला ऐकू येतात, चांगल्या व्यक्तींची वागणूक आपल्याला दिसून येते. पण बघा गमतीची गोष्ट कशी आहे या गोष्टीमध्ये, या कथेमध्ये, की केवळ जिवंत व्यक्तींकडून आपल्या चेतनेवर प्रभाव नाही होत, तर निर्जीव वस्तूंकडून पण आपल्या चेतनेवर प्रभाव होतो. तर वारंवार तो चाकू बघून या व्यक्तीला वाटायचं, अरे चाकूचं काय करायचं, चाकूचं काय करायचं, चाकूचं काय करायचं. एक दिवशी तो चाकू त्यांनी हातात घेतला आणि स्वतःच्या पूजा अर्चनेसाठी त्याला जी काही फळं पाहिजे होती भगवंतांना अर्पण करण्यासाठी, पत्रम पुष्पम फलम तोयम, त्यांनी त्या चाकूनी तोडायला लागले. आता आपल्या मंदिरामध्ये ना श्री कुमुदवन आहे आणि त्या कुमुदवनामध्ये पेरूची झाड आहेत आणि चिकूची झाड आहेत आणि अंजीरची झाड आहेत. तर आपले अमल गौरांग प्रभू आहेत, ते श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रांसाठी दर रविवारी सकाळी 6:30 वाजता पेरू तोडतात. आणि असं का करतात माहितीये? कारण रविवारी सकाळी आपण सर्व भक्तांना म्हणतो ना, दर्शनासाठी तुम्ही गुरुपूजेला 7:45 जेव्हा भगवंतांचं दर्शन उघडतं तेव्हा येऊ शकतात. तर 6:30 पेरू तोडून भगवंतांना ते 7:15 7:30 अर्पण करतात आणि भगवंत सकाळी सकाळी एकदम आपल्या बागेतले पेरू खातात आणि नंतर तो महाप्रसादाच्या रूपामध्ये सकाळी जे दर्शनाला येतात रविवारी आणि गुरुपूजेसाठी येतात त्यांना तो महाप्रसाद म्हणून मिळतो. तर मी बघितलं, अमल गौरंग प्रभूंना मी विचारलं की तुम्ही जेव्हा पेरू तोडता तेव्हा चाकूची गरज आहे का तुम्हाला? ते म्हणतात नाही हो प्रभूजी, पेरूला तोडायला काही चाकूची गरज नाही लागत. त्याला ती जी देठ असतं त्या देठाला असं थोडं गोल 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 फिरवलं तर असं पटकन निघतं ते. मग मी विचार केला की असं कुठलं फळ आहे का ज्याला चाकू लागतं? कदाचित केळीचा जो घड असतो तो तोडण्यासाठी, पण केळीचा घड पूर्ण तोडायचंच नसेल आपल्याला आणि जे पिकलेले केळी आहेत त्या घडावर ते एक एक करून जर काढायचे असेल तर मग पुन्हा एकदा चाकूची गरज नाही. सफरचंद असेल तर त्याला चाकूची गरज नाही, अंजीर असेल तर अंजीराला चाकूची गरज नाही. मग मी विचार केला की या साधू महाराजांना कुठले फळ तोडण्यासाठी चाकूची गरज लागली. तर गमतीची गोष्ट काय माहितीये, परमेश्वराने अशी अरेंजमेंट केली आहे, अशा प्रकारे सगळं तयारी करून दिली आहे, नियोजन केलंय की फुलं तोडण्यासाठी चाकूची गरज नाही, फळं तोडण्यासाठी चाकूची गरज नाही, तुळशीचे पानं तोडण्यासाठी चाकूची गरज नाही आणि पाणी अर्पण करण्यासाठी पण चाकूची गरज नाही. ज्या 4 गोष्टी श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, तुळशीचं पान, एखादं फूल, काही फळं आणि थोडं पाणी मला अर्पण कराल का, या 4 गोष्टींना हिंसा अजिबात लागत नाही, श्रम अजिबात लागत नाही. साध्यातला साधा मुलगा, साध्यातल्या साधी मुलगी, लहान मुलगी पण एक फूल तोडू शकते आणि परमेश्वरला अर्पण करू शकते. तर मग या साधू महाराजांनी चाकू का वापरला? कारण तो चाकू शेजारी त्यांना दिसत होता. वारंवार जेव्हा चाकू दिसत होता मग काहीतरी उपयोग करायला पाहिजे की नाही त्याचा. तर आता त्यांनी चाकूनी फळं तोडायला सुरुवात केली आणि परमेश्वराला अर्पण केली. काही दिवसांनी त्यांना वाटलं की चाकूला धार जोरदार आहे, अशा प्रकारचा धारदार चाकू बघितलाच नाही मी. मग हळूहळू त्यांना असं वाटलं, थोडे आपण जेव्हा फुलं तोडतो की नाही परमेश्वराला अर्पण करण्यासाठी, त्या फुलांना पण आपण चाकूने असं पटकन तोडूया, मजा येईल एकदम. हळूहळू हळूहळू फळांना तोडण्यासाठी ज्यांना चाकूची गरज नव्हती ते चाकू वापरायला लागले. ज्या फुलांना तोडण्यासाठी चाकूची गरज नव्हती त्या फुलांना तोडण्यासाठी चाकू वापरायला लागले. हळूहळू हळू हातामध्ये शक्ती आली, हातांना तो चाकू फिट बसायला लागला आणि हळूहळू हळू करत जेव्हा जंगलातून चालायचे, आधी जेव्हा चेहऱ्यासमोर फांद्या यायच्या तेव्हा त्या फांद्यांना ते बाजूला करायचे. आता काय झालं, हातामध्ये धारदार चाकू आहे आणि तो पकडण्यासाठी पण मस्त आहे आणि त्याच्यावर हिरे मोती माणिक आहेत. तर हातात धरून पण असं वाटायचं की मी काहीतरी एकदम महागडी काहीतरी वस्तू धरलेली आहे. त्याने साधूनी काय केलं माहितीये, आता जेव्हा तो चालायचा तेव्हा चेहऱ्यासमोर जेव्हा त्याच्या त्या फांद्या यायच्या, फांदीला कापून टाकायचा. फुलं तोडण्यासाठी त्याला लागत असतील 4 फुलं, पण त्या फुलं ज्या फांदीवर आहेत त्या पूर्ण फांदीला करून त्या पूर्ण फांदीला तोडायचा. फळं तोडायचा,
एका अर्थाने हळूहळू हळूहळू जिथे हिंसेची गरज नव्हती तिथे तो साधू हिंसा करायला लागला. आणि आपण आपल्या सवयी निवडतो आणि नंतर त्या सवयी जेव्हा आपला स्वभाव बनतात. आधी आपण एखाद वेळेस काहीतरी करतो तेव्हा ती क्रिया करतो, पण एखादी क्रिया जेव्हा वारंवार करतो तेव्हा ती क्रिया आपली सवय बनते. आणि जेव्हा सवय आपण वारंवार करतो, खोलपणे करतो, तो आपला स्वभाव बनतो. तर आता या साधू महाराजांसाठी हिंसा करणं, चाकूचा वापर करणं ही क्रिया नाही राहिली. आता या साधू महाराजांसाठी चाकू वापरणं ही सवय नाही राहिली. आता या साधू महाराजांसाठी चाकू वापरणं हा त्यांचा स्वभाव झाला. मग आता हळूहळू जेव्हा स्वभाव बनतो ना, स्वभावाला मग आपण म्हणतो उपाय नाही. कधी कधी आपण असं म्हणतो बोलता बोलता, अहो स्वभावाला उपाय नाही, हो स्वभावाला उपाय नाही. काय करायला लागले माहितीये, जंगलातून जेव्हा चालायचे, एखादा ससा असेल समोर, तर त्या सस्यावर त्यांनी हिंसा केली. चालता चालता समोर कोणी हरिण दिसला आणि हरिण आपलं काम करतोय, त्या हरिणावर त्यांनी त्यांच्या स्वभावाचा वापर करायला लागलाय. हळूहळू हळू जे साधू केवळ शांतपणे बसून तपस्या करत होते ते हिंसक व्यक्ती झाले. आणि असं करता करता जेव्हा त्यांनी हिंसेला आपला स्वभाव म्हणून स्वीकार केलं तेव्हा त्यांच्यामध्ये त्यांचं साधुत्व समाप्त झालं. आता ते साधू कशाचे राहिले, कपड्यांनी साधू झाले, ते बाह्य पोशाखाने साधू झाले, पण आतमध्ये त्यांची जी वृत्ती होती, आतमध्ये त्यांची जी वागणूक होती, त्यांचे विचार होते, ते कसे झाले, मी जेव्हा जंगलातून चालतोय तेव्हा कोणीही आड येऊ नये. मला जेव्हा फुलं पाहिजेत तेव्हा मला 1, 2, 3 फुलं नको, मला फांदी भर फुलं पाहिजेत. मला जेव्हा फळं पाहिजेत, मला ज्या स्पीडनी त्यांना तोडायचं तेव्हा अहंकार निर्माण झाला आणि या साधूचं साधुत्व समाप्त झालं. आणि जेव्हा साधू छान तपस्या करत होते, छान अहिंसा होते, कोणाला त्रास नव्हते देत, सर्वांशी संवेदनशील होते, तेव्हा एका व्यक्तीला अडचण झाली होती. आठवलं का कोणाला? कोण व्यक्ती होते त्यांना अडचण झाली होती तेव्हा? इंद्रदेव. इंद्रदेव, बरोबर. आता तेच व्यक्ती बघतायत की हा साधू आहे ना, आता साधू नाही राहिला. आता हा साधू आहे ना, हा आता खूप हिंसक व्यक्ती झालाय आणि त्याचं साधुत्व हरवून गेलंय. तर साधुत्व हरवून गेलंय तर तेच व्यक्ती ज्यांना आधी अडचण निर्माण झाली होती ते आपल्या सिंहासनावर बसून हा 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 असं हसायला लागले. बघा, आधी त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, आधी त्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती, आणि आता तेच व्यक्ती या साधूकडे, जो आता साधू नाही राहिला, त्याचं सगळं साधुत्व हरवलं, त्याच्याकडे बघून कसे हसतात. कोणी अनम्यूट करून हसून दाखवेल मला? असं हसायला लागले. आणि अशा प्रकारे त्या साधूचं साधुत्व समाप्त झालं आणि इंद्रदेवांची चिंता नाहीशी झाली. तर ही गोष्ट सीतादेवी प्रभू रामचंद्रांना त्या वनवासात सांगतायत की बघा, त्या साधूकडे तो चाकू दिला होता आणि त्या चाकूच्या प्रभावामुळे त्या साधूचं साधुत्व गेलं. आणि तुम्ही सध्या वनवासात आहात आणि या वनवासात असताना जर तुम्ही हा धनुष्य बाण तुमच्या जवळ ठेवला, नकळत का होईना, तुम्हाला लक्षात येत नाहीये, पण बघा मी तुम्हाला गोष्ट सांगितली की नाही, तर या गोष्टीप्रमाणे त्या निर्जीव चाकूचा प्रभाव त्या साधूवर झाला. तशाच प्रकारे मी तुम्हाला विनंती करते की कृपया हा धनुष्य ठेवू नका, कारण या धनुष्याचा प्रभाव पण तुमच्यावर होईल. आणि तेव्हा प्रभू रामचंद्र पहिल्यांदा रामायणामध्ये एक गोष्ट सांगतात, म्हणतात, हे सीते, जर गरज पडली तर मी तुझाही त्याग करीन, पण साधू संतांना हिंसेपासून वाचवण्यासाठी मी माझ्या धनुष्यबाणाचा त्याग कधीच नाही करणार. तर बऱ्याच आचार्यांचं असं म्हणणं आहे की इथे पहिल्यांदा प्रभू रामचंद्रांनी सीतादेवींना अपहरणाची एक खूण दिली, की असं होऊ शकतं की तुझं अपहरण होऊ शकतं आणि तू माझ्यापासून दूर जाऊ शकते. परमेश्वराला त्यांच्या अंतरंग शक्तीपासून कोण दूर करू शकतं, पण रामचंद्रांनी रामायणामध्ये तसं म्हटलं की तुम्ही माझ्यापासून दूर जाऊ शकता, पण माझा धनुष्यबाण माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. का बरं? कारण हा धनुष्यबाण माझ्यावर प्रभावी नाही ठरणार,
या धनुष्यबाणाचा मी वापर करणार साधू संतांच्या रक्षेसाठी आणि धर्मस्थापनेसाठी. आणि तेच रामचंद्र जेव्हा श्रीकृष्णांच्या रूपात आले तेव्हा श्रीकृष्णांनी पण तसंच म्हटलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होईल, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होईल, तेव्हा तेव्हा मी येणार आणि धर्म स्थापन करणार. तर या कथेतून आपल्याला काय काय गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हे तुमच्यातून कोणीही स्वतःला अनम्यूट करू शकतं आणि एका वाक्यात सांगू शकतं की ही पूर्ण गोष्ट ऐकली त्याच्यातून आपण काय काय आपल्या जीवनासाठी काय काय धडे आपण शिकू शकतो. त्याच्यात ना चूक आणि बरोबरचा प्रश्न नाहीये. याच्यामध्ये असं नाही की ही शिकवण चुकीची आहे, ही शिकवण बरोबर आहे. पण आपण थोडा विचार करायला पाहिजे की रामचंद्रांच्या या कथेतून, सीतादेवींच्या या कथेतून आपल्याला काय आहे शिकण्यासारखं. तर तुम्ही अनम्यूट करून सांगा. मी शिकले की आपण कोणत्याही गोष्टीला जास्त अटॅच नाही व्हायला पाहिजे. गरजेपेक्षा जास्ती. आणि गरजेपेक्षा जास्ती काय आहे, एक मिनिट, गरजेपेक्षा काय आहे जास्ती ते आपले जे वरिष्ठ आहेत ना त्यांना विचारायला पाहिजे आपण. तर आपले जे टीचर्स आहेत त्यांना विचारायला पाहिजे की मला या या गोष्टी प्रति खूप आसक्ती आहे, तर ही गरजेपेक्षा जास्ती आहे की गरजेपेक्षा कमी आहे की योग्य आहे. मग आपले जे श्रेष्ठ लोक असतात ते आपल्याला दुसरा दृष्टिकोन देतात आणि सांगतात नाही मला असं वाटतंय की ही योग्य आसक्ती आहे, या आसक्तीला कमी करू नये, नो प्रॉब्लेम. मग आपलं झालं काम. पण समजा आपल्या श्रेष्ठजनांनी आपल्याला सांगितलं की ही गरजेपेक्षा जास्ती आहे, मग मात्र आपण ती कमी करायला पाहिजे. तर नेहमी आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे ईशाननी अनम्यूट केलं होतं स्वतःला. साध्या साध्या गोष्टीवर हिंसा नाही करायला पाहिजे. साध्या साध्या गोष्टींवर हिंसा नाही करायला पाहिजे. व्हेरी गुड. मग हिंसा नाही करायला पाहिजे, मग काय करायला पाहिजे? योग्य तो दंड दिला पाहिजे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच करायला पाहिजे. फळ तोडण्यासाठी चाकूची गरज नाहीये, फळ हाताने पण तोडतो, तिथे चाकू कशासाठी वापरायचं? ओके, अजून कोणी? प्रभूजी, मला ही शिकवण मिळाली की एका साइडला हिंसा चांगली असते पण दुसऱ्या साइडला ती खूप प्रभावी ठरते, आपलं मन परिवर्तित करते. क्षत्रियांसाठी हिंसा त्यांचा धर्म आहे, पण साधू संतांसाठी त्यांची हिंसा त्यांचा धर्म नव्हे. म्हणून विश्वामित्र मुनींनी स्वतः हिंसा नाही केली, पण प्रभू रामचंद्रांना घेऊन गेले दशरथ महाराजांकडून. येस प्रभूजी. ओके, व्हेरी गुड. अजून कोण? 37 लॉग इन आहेत, त्याच्यातून 35 लोकांनी तरी अनम्यूट करून बोलायचं आहे. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी, आता या स्टोरी मधून असं एक मला कळलं की ते जे ऋषी होते ते वनामध्ये तपस्या करत होते. तिथं त्यांना प्रलोभनांचे चान्सेस फार कमी होते. मग इंद्रदेव येऊन त्यांना प्रलोभन दाखवतात. पण आपण आता जे जगतोय तर मटेरियल वर्ल्ड मध्ये, तेव्हा आपल्याला स्टुडंट लाईफ मध्ये किंवा सिंपल लाईफ मध्ये सुद्धा प्रलोभन खूप आहेत आणि ते आपल्याला सतत दिसत आहेत. तर त्यावेळेस आपल्याला आपली सद्विवेक बुद्धी आणि भक्तांचा गायडन्स आणि चांगल्या गोष्टींच्या नेहमी टच मध्ये राहिलं तर हे प्रलोभनांपासून आपण वाचू, असं एक लक्षात आलं माझ्या. कोणी पण येऊन कधी कधी चांगल्या चांगल्या गोड गोड गोष्टी करेल आपल्याशी. इंद्राने येऊन खूप गोड गोड गोष्टी केल्या, म्हणाले अहो तुमच्यावर मला खूप आदर आहे आणि तुम्हाला मला हे द्यायचं आहे चाकू. पण आपल्याला समजायला पाहिजे की आदर जर कोणा व्यक्तीला आपल्या प्रती असेल तर आपल्यासाठी जे अनुकूल आहे ते देईल. जर एखाद्या व्यक्ती आपल्याला म्हणतात की आम्हाला तुमच्या प्रती आदर आहे आणि आपल्याला प्रतिकूल वस्तू देतात ज्यांना नाश होईल, जे आपल्यासाठी गरजेचं नाहीये, तर आपण ते नाही स्वीकारायला पाहिजे. आपण सांगायला पाहिजे खूप चांगलं आहे की तुम्हाला आदर आहे, खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला आम्हाला काहीतरी द्यायचं आहे, पण आम्हाला जे योग्य आहे, आम्हाला जे मदतीचं ठरेल ते द्या. या गोष्टी आम्हाला मदतीच्या नाही आहेत, या गोष्टीचं आम्ही काय करायचं? साधू संतांना चाकूची काय गरज आहे? म्हणून नको देऊ आम्हाला. तसं आपल्याला विचार करावा लागेल, जेव्हा कोणी आपल्याला काही भेटवस्तू देत आहेत तेव्हा आपल्याला त्याची गरज आहे का? आपलं वय असेल 5 वर्ष आणि कोणी आपल्याला 15 इंचाचा सेलफोन देतोय, एवढा मोठा सेलफोन देतोय, कशासाठी? 5 वर्षाचं वय आहे, आपल्याला कशासाठी पाहिजे एवढा मोठा सेलफोन? आपण सांगायला पाहिजे
मी जेव्हा 30 वर्षांचा होईन तेव्हा 15 इंचाचा सेलफोन द्या. आता मी 5 वर्षांचा आहे, मला सेलफोनची गरज नाही, मला फोनची गरज नाही, मला एक खडू पाहिजे आणि मला एक पाटी पाहिजे आणि त्याच्यावर छान छान चित्र काढायचे आहेत मला. मी सेलफोनवर आता काय करू? अजून कोण सांगणार आहे मला काय शिकवण आहे? पस्तीस मधून आता केवळ 4-5 झाले आहेत, अजून 30 लोक बाकी आहेत. कुठल्याही शस्त्राचा कसा वापर करायचा ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. व्हेरी गुड. ज्या थोडं आपण गोष्टी शिकायला पाहिजे. ओके, त्रिशा. ज्या गोष्टीची आपल्याला गरज असते तीच गोष्ट घ्यायची व ज्या गोष्टीची गरज नाहीये ती गोष्ट नाही घ्यायची. व्हेरी गुड, खूप छान. अजून कोण आहेत सांगणारे? अरे एवढे सगळे नावं दिसतात मला, कोणीच काही बोलत नाहीये. एकादशी काल होती, उपवास काल होता, आज द्वादशी आहे. मी लॉग आउट करणार नाहीये जेव्हापर्यंत तुम्ही सगळे बोलणार नाहीये. आवाज नाही आला. चांगल्या माणसांच्या सोबत राहावं. ओके, व्हेरी गुड. चांगल्या माणसांच्या सोबत राहावं. बोला. आपण जेव्हा आपण चांगलं काम करायला लागतो तेव्हा खूप लोक आपल्याशी जलस होतात आणि आपल्याला चांगलं काम करण्यापासून थांबवायचा प्रयत्न करतात. आपण थांबायला पाहिजे की नाही थांबायला पाहिजे? नाही. आपण आपलं कर्तव्य पालन करायला पाहिजे, थांबायला नाही पाहिजे आपण. तर याचा अर्थ आहे की मनुष्य जीवनामध्ये आपापल्या आश्रमानुसार, आपापल्या परिस्थिती अनुसार आपले वेगवेगळे कर्तव्य आहेत आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. तर साधूंनी जेव्हा दुसऱ्या आश्रमाचे शस्त्र स्वीकारले तेव्हा त्याच्यामध्ये परिवर्तन घडलं. तर आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या जबाबदाऱ्या अनुसार जे काही गरजेचं आहे तेच स्वीकारावं, बाकीच्या गोष्टी नाही स्वीकारल्या पाहिजेत. आणि आपल्या परिस्थिती अनुसार काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं नाहीये हे कसं समजणार आपल्याला? कोणी सांगणार याच्याबद्दल? कसं आपल्याला समजणार माझ्यासाठी काय चांगलं आहे, काय चांगलं नाहीये? जे वरिष्ठ भक्त सांगतील आणि जे तुम्हाला योग्य ते देतील ते आणि आपल्याला मार्गदर्शन करतील, हे आपल्याला घ्यायचंय हे नाही घ्यायचं, त्याच्यावरून आपल्याला कळेल की आपल्याला काय लागतं ह्या भौतिक जगात आणि काय नाही लागत. वरिष्ठ भक्तांचं मार्गदर्शन नक्कीच गरजेचं आहे. दुसरं आहे की आपल्याला ज्ञान पण पाहिजे, म्हणून आपण पुस्तकं वाचायला पाहिजेत, शास्त्र वाचन करायला पाहिजे. अशा प्रकारचे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये आपण उत्साहाने सहभागी व्हायला पाहिजे. रामायणची जी लेक्चर सिरीज होते त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. जेवढं आपण श्रवण करू, जेवढं आपण ऐकू, जेवढं आपण वाचन करू तेवढं आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, तेवढे आपला दृष्टिकोन छान होतो. तर शाळा समाप्त होऊ शकते पण शिक्षण समाप्त नाही व्हायला पाहिजे. 10वी जेव्हा आपली संपते तेव्हा आपण शाळेतून बाहेर पडतो, पण आपलं शिक्षण मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालू असलं पाहिजे. नेहमी शिकायची प्रवृत्ती पाहिजे. या परिस्थितीमध्ये शिकण्यासारखं काय, त्या परिस्थितीमध्ये शिकण्यासारखं काय, या व्यक्तीकडून शिकण्यासारखं काय. जिथे जिथे आपल्याला काही नवीन शिकण्यासारखं आहे ते आपण शिकायला नेहमी तयार राहायला पाहिजे. म्हणून मनुष्य जीवनामध्ये जबाबदाऱ्या आहेत. तर विद्यार्थी आहात तुम्ही सर्व. एका विद्यार्थ्याच्या काय काय जबाबदाऱ्या आहेत कोणी सांगणार मला? एक एक जबाबदारी सांगा विद्यार्थ्यांची. अभ्यास करायला पाहिजे. ओके, अजून? पालकांचं सगळं ऐकायचं. सगळंच ऐकणार पालकांचं? बघा आता पालक ऐकत असतील तुमचे. नाही म्हणजे पालकांची सेवा करायची. पालकांची सेवा करायची. ओके, आणि
विद्यार्थ्यांचे कर्तव्य जास्तीत जास्त गोष्टी शिकण्याचा प्रयत्न. जास्तीत जास्त गोष्टी शिकण्याचा प्रयत्न. अजून शिक्षकांना आदर द्यायचा. मोठ्या भावंडाचा आदर करायचा. ओके, व्हेरी गुड. अजून आपण कितीही वरच्या स्तरावर असू पण आपण आपले संस्कार विसरायला नाही पाहिजे. व्हेरी गुड. अजून आपण आपली कॅपॅसिटी जाणून घ्यायला पाहिजे की आपण किती शिकू शकतो. ओके, व्हेरी गुड. अजून आपण काहीतरी नवीन करत राहायला पाहिजे. काहीतरी नवीन शिकायला पाहिजे. अजून आपल्याला किती ज्ञान आले तरी त्याचा अहंकार नसला. ओके, व्हेरी गुड. अजून हरे कृष्ण प्रभूजी. बोला. आपण प्रेम, आवाज गेला. प्रभूजी, जर मोठे रागवले तर आपण वाईट मानायचं नाही. व्हेरी गुड. आपल्या चांगल्यासाठीच बोलणार ना काहीतरी. बरं, विद्यार्थी या शब्दाचा अर्थ काय सांगणार कोणी? विद्येचा अर्थी म्हणजे विद्येसाठी आसुसलेला. मग विद्येसाठी आसुसलेला जो व्यक्ती आहे त्याच्या सगळ्यात छान सगळ्यात जवळचे मित्र कोण? पुस्तक. मी सांगू? पुस्तक ना बोलत नाहीत. त्याचे जे शिक्षक आहेत, त्याचे जे मार्गदर्शक आहेत, ते त्याचे सगळ्यात छान सगळ्यात जवळचे मित्र असायला पाहिजेत. कारण पुस्तकं तर पुस्तकालयात आहेत, पुस्तकं दुकानात पण आहेत. आणि दुकानातून जर पुस्तकं घेऊन आपल्याला विद्या मिळाली असती तर मग शिक्षकांची काय गरज होती? आपण फक्त दुकानात जायचं आणि सांगायचं 4थीचे पुस्तकं द्या हो, 5वीचे पुस्तकं द्या हो, 6वीचे पुस्तकं द्या हो, आणि आपण स्वतःच वाचले असते सगळी पुस्तकं. म्हणून विद्यार्थी म्हणजे तो विद्येसाठी आसुसलेला आहे. आणि विद्येसाठी जो आसुसलेला व्यक्ती आहे तो त्याच्या शिक्षकांजवळ जातो, त्यांच्या गुरूंजवळ जातो, त्याच्या मार्गदर्शकांजवळ जातो. कारण त्याला माहिती आहे की जे काही ज्ञान पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे तेच मार्गदर्शकाच्या मुखातून आपल्याला मिळणार. पण मार्गदर्शकाच्या मुखातून जेव्हा मिळणार तेव्हा उदाहरणं पण मिळणार, तेव्हा नीट समजवून पण मिळणार. त्याच्यातून आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण त्या पुस्तकाला प्रश्न नाही विचारू शकत, पण मार्गदर्शक किंवा आपले जे शिक्षक असतात ते आपल्याला छानपणे त्या प्रश्नांची उत्तरं पण देणार. आपली पातळी काय आहे समजण्याची ते समजून घेऊन आपल्याला छान छान उदाहरणं देणार. म्हणून विद्यार्थी याचा सर्वात जवळचा सर्वात मदत करणारा मित्र म्हणजे पुस्तक नव्हे, त्याचे शिक्षक आहेत. जर आपल्या जीवनामध्ये 100 पुस्तकं असली पण एकही शिक्षक नसला तर आपल्याला विद्या नाही मिळणार. आणि आपल्या जीवनामध्ये जर 100 शिक्षक असले पण एकही पुस्तक नसेल तरी त्या शिक्षकांद्वारे आपल्याला ते सर्व ज्ञान सर्व विद्या प्राप्त होणार. म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं प्रथम कर्तव्य काय आहे माहितीये? प्रथम कर्तव्य आहे आपल्या शिक्षकांसमोर आपण चांगलं वागायला पाहिजे आणि शिक्षकांशी आपण चांगलं नातं जोडायला पाहिजे. शिक्षकांशी जेव्हा आपण चांगलं नातं जोडतो तेव्हा आपल्याला जीवन जगण्यासाठी जे जे काही गरजेचं आहे ते पण देणार, आपल्या पुस्तकांमध्ये जे काही ज्ञान आहे ते पण देणार, काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते पण देणार, कसं उठायचं कसं बसायचं कसं वागायचं कसं बोलायचं ते सगळं पण देणार. बरंच काही देणार आपले शिक्षक आपल्याला. तर म्हणून विद्यार्थी नक्कीच पालकांचा आदर करायला पाहिजे, नक्कीच त्यांनी स्वच्छता ठेवायला पाहिजे, बाह्य स्वच्छता आंतरिक स्वच्छता ठेवायला पाहिजे, शिस्त असायला पाहिजे एका विद्यार्थ्याला. पण सगळ्यात पहिला गुण आहे विद्यार्थ्याचा विद्येसाठी आसुसलेला पाहिजे विद्यार्थी. आणि विद्यार्थी विद्येसाठी आसुसलेला पाहिजे म्हणजे आपल्या शिक्षकांप्रती आसक्त पाहिजे, शिक्षकांप्रती आसक्ती पाहिजे. शिक्षकांना आपण विचारायला पाहिजे माझ्यामध्ये अजून काय मी बदल घडवू शकतो जेणेकरून मी अजून चांगला विद्यार्थी होईन, माझ्यामध्ये अजून काय चांगले गुण येऊ शकतात जेणेकरून मी अजून चांगला विद्यार्थी होईन. अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या शिक्षकांशी चांगले संबंध ठेवू
तेव्हा मग आपल्यामध्ये भरपूर परिवर्तन घडू शकतं. तर ह्या काही जबाबदाऱ्या तुम्ही म्हटल्या आणि काही जबाबदाऱ्या मी म्हटल्या. ह्या सर्व जबाबदाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आहेत. विद्यार्थी म्हणजे केवळ युनिफॉर्म घालून, केवळ आपल्या पाठीवर एक दप्तर घेऊन शाळेला जाणारा व्यक्ती आहे त्याला विद्यार्थी नाही म्हणत. विद्यार्थी म्हणजे त्याचा तो दृष्टिकोन पाहिजे की मला विद्या पाहिजे, मला शिक्षकांकडून विद्या पाहिजे, मला मार्गदर्शन पाहिजे, काय चांगलं आहे काय नाही आहे चांगलं ते शिकायचं आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण आपला दृष्टिकोन ठेवतो तेव्हा मग विद्या खरोखर आपल्यामध्ये प्रवेश करते. नाही तर शिक्षकांच्या मुखातून भरपूर विद्या आपल्यापर्यंत पोहोचते पण कदाचित आपल्या अहंकाराला स्पर्श करून फेकल्या जाते दूर. पण जे लोक नम्रपणे ते स्वीकार करतात त्यांच्या हृदयामध्ये ती मग ती विद्या जाऊन बसते. तर म्हणून शिक्षण हे खूप महत्वाचं आहे, विद्या ही खूप महत्वाची आहे, विद्यार्थी खूप महत्वाचे आणि विद्या देणारे मार्गदर्शक हे पण खूप महत्वाचे आहेत. तर आपल्या जीवनात विद्यार्थ्याच्या काय काय जबाबदाऱ्या आहेत ह्या मी सांगितल्या. एक विद्यार्थी सोडून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अजून कुठल्या कुठल्या भूमिकेत आहात कोणी सांगणार? एक विद्यार्थीची भूमिका आहे त्याच्यावर आपण थोडी चर्चा केली 5 मिनिटं. विद्यार्थी सोडून तुम्ही अजून काय काय भूमिकेत आहात? मुलगा आहात, अजून काय आहात? मुलगी, बहीण. मुलगी आहे, बहीण आहे, अजून काय आहात? काय आहात? भक्त आहात. ओके, अजून काय आहात? नातू आहात, अजून काय आहात? मी माझ्या पुढच्या पिढीचा एक आयडल असणार आहे. अरे वा, विश्वजित. एक मित्र आहात, एक मैत्रीण आहात, बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी आणि नातू आहात. अजून कोण, अजून काय आहात? भारतीय आहात. व्हेरी गुड, खूप महत्वाचं आहे. हा, याच्यातून आपण तर एक एक घेऊया. समजा आपल्याला एक चांगला मुलगा किंवा मुलगी बनायची असेल तर आपण काय काय जबाबदाऱ्या आहेत आपल्या, कोणी सांगणार? चांगलं शिकलं पाहिजे. चांगलं शिकलं पाहिजे. आपण आपल्या मम्मी पप्पांचं ऐकलं पाहिजे. मम्मी पप्पांचं मार्गदर्शन स्वीकारायला पाहिजे. अजून काय? घरात आपण सक्रिय पाहिजे, असं म्हणजे एका कोपऱ्यात जाऊन बसलं नाही पाहिजे, सगळ्या घरामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. अरे वा, आईला मदत करायला पाहिजे, वडिलांना मदत करायला पाहिजे. राधाराणी काय त्यांची म्हणाली? सेवा करा. मदत करायला पाहिजे. या लॉकडाऊन मध्ये जेव्हा मी लोकांना भेटायला घरी गेलो तेव्हा मुलांना विचारलं की आई वडील नोकरीवर जात नव्हते, लॉकडाऊन मध्ये घरी होते 5-6 महिने, तेव्हा तुम्ही वडिलांच्या आणि आईकडून काय शिकले? मग काही मुलं म्हणाले की आम्हाला लक्षात आलं की आईवर किती जबाबदाऱ्या आहेत. जेव्हा घरी थांबलो तेव्हा लक्षात आलं सकाळपासून दुपारपर्यंत आईचे काही ना काही कामं होतेच आणि ते सगळं सांभाळून पण आई आम्हाला एवढे वर्षानुवर्ष खाऊ घालत होती, स्वयंपाक करत होती. आता आम्हाला लक्षात आलं काय आहे म्हणून. त्या लॉकडाऊनचे काय काय चांगले परिणाम पण झालेत. व्हेरी गुड. अजून काय आपण, एका मुलगा किंवा मुलगीचे काय जबाबदाऱ्या आहेत अजून? नुसताच आपण एका कोपऱ्यात बसून अभ्यास केलेला नाही जमत. आपण घरात मिक्स होऊन काही सेवा असतील, काय आपण काही काम करू शकतो त्यांच्यासाठी, ते आपण करू शकतो एक मुलगा म्हणून. ओके, व्हेरी गुड. बरं, नातू किंवा त्या दृष्टीने काय जबाबदारी आपल्या? आजी आजोबांची सेवा करणे. गुड. अजून? गप्पा मारणे. आजी आजोबांच्या जीवनामध्ये एकांतपणा असतो, एकटेपणा असतो, तर थोडं आपण त्यांच्याशी बोलायला पाहिजे. त्यांना कधी पायांना त्यांच्या तेल मालिश करून द्यायला पाहिजे. आजी आजोबांचे पाय खूप दुखतात तर थोडं पायांना तेल मालिश करून द्यायला पाहिजे. त्यांना विचारायला पाहिजे तुम्हाला कुठे फिरायला घेऊन जाऊ का, घराबाहेर तुम्हाला पडायचं आहे का, मदत करू का तुम्हाला, काही तुम्हाला पाणी आणून देऊ का प्यायला. आता झोपलेत भगवंत. आई वडिलांची सेवा करणे. पण काय सेवा करणार आई वडिलांची? आजी आजोबांची काय सेवा करायची? आपल्या वयानुसार
आपल्या वयानुसार आपण मदत केली पाहिजे. मला एक उदाहरण देणार का? एक उदाहरण देणार का वयानुसार कशी सेवा करायची आजी आजोबांची? आजींना गोळ्या वेळेवर देणे. पाणी आणून दिलं पाहिजे. अरे वा, व्हेरी गुड. ठीक आहे, मुलगा झाला, मुलगी झालं, नातू झाले, मग कोणीतरी म्हटलं होतं की भक्त आहे, तर भक्त म्हणून आपल्या काय काय जबाबदाऱ्या आहेत? जप करायला पाहिजे. जप आपण करायला पाहिजे. कृष्ण भक्तीचा प्रचार केला पाहिजे. अरे वा, प्रचार पण करायला पाहिजे. ओके, अजून काय करायला पाहिजे? बुक डिस्ट्रीब्युशन करायला पाहिजे. हो, आणि बुक वाचन. हा, ते पण. आपण बुक डिस्ट्रीब्युशन करणार आयुष्यभर आणि वाचन नाही करणार. ओके, अजून काय काय करू शकतो एक भक्त? मंदिरात आपल्या परीने सेवा केली पाहिजे. तुळशीची काही सेवा करू शकतो का आपण? हो. हो. आणि आपल्या घरी जर देवघर असेल तर देवघर साफ करण्यामध्ये आपल्याला कमीपणा वाटायला पाहिजे का? नाही. मग आपण आपल्या घरचं देवघर साफ करायला पाहिजे. तुमच्यातून किती लोक असं म्हणणार की मी आठवड्यातून एकदा तरी आमच्या घरातलं देवघर साफ करणार? सांगा मला. प्रभूजी मी दररोज करतो. प्रभूजी मी दररोज देवपूजा करतो. नाही, देवपूजा नाही, देवघर साफ करायचंय कपड्यानी. प्रभूजी करतो आम्ही. प्रभूजी मी पण करतो. मी पण करतो प्रभूजी. ओके. करतो. दिवा दाखवण्यासाठी सगळे तयार असतात आणि अगरबत्ती दाखवण्यासाठी सगळे तयार असतात, पण कपडा घेऊन झाडण्यासाठी कोणी तयार नसतात. तर तुमच्यातून आपण नुसती मोठ्या मोठ्या सेवा नाही करायला पाहिजे, तर आपण आपल्या घरचं देवघर पण साफ करायला पाहिजे. तुळशीला पाणी द्यायला पाहिजे. तुळशीचे जर पानं वाळले असतील तर ते काढायला पाहिजे. तुळशीला प्रार्थना करायला पाहिजेत. बरोबर? बरं, आपण आता देशाचे नागरिक आहोत. प्रसाद बनवला पाहिजे. प्रसाद छान बनवायला पाहिजे. नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजेत. व्हेरी गुड. आपण या देशाचे नागरिक आहोत, तर देशाचे नागरिक असल्या कारणाने आपले काय काय जबाबदारी आहेत? स्वदेशी वस्तू वापरणे, मेंटेन करायची, स्वच्छता राखायची आपल्या परिसरात, आणि जे कोणी म्हणजे कचरा करत असेल त्याला पण सांगायला पाहिजे. अजून एक देशभक्त म्हणून काय काय मी लोक बघितलेत की जे गायींना दगड मारतात आणि त्यांचा खूप अपमान करतात. त्यांना आपण थांबवलं पाहिजे. देशाची संस्कृती वाचवायला पाहिजे आपण. बरोबर? येस प्रभूजी. हो. अरे बरेच लोक ना शांत बसलेत. आता ज्या लोकांनी आतापर्यंत काही बोलले नाहीत त्यांना आता मी सांगणार, थोडं अनम्यूट करा स्वतःला आणि बोला, नाही तर मी नावं घेणार एकेकाचे. तर प्लास्टिक रिसायकल केलं पाहिजे. अजून आपल्या देशाला विकसित करण्यासाठी काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत. उदाहरण देणार का एखादं? स्वच्छता किंवा मग इतर लोकांना मदत करणे, सोशल वर्क. ओके. नंतर म्हणजे आपण खूप शिकलो तर फॉरेन मध्ये जायच्या त्या आपल्या विद्येचा म्हणजे आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण आपल्या देशासाठी करून द्यायला पाहिजे. व्हेरी गुड. सगळे रूल्स मेंटेन करायला पाहिजेत. समाजातले नियम पालन करायला पाहिजेत. हरी बोल प्रभूजी. म्हणजे आपण जेव्हा चर्चा वगैरे करतो, मित्र असू दे किंवा बाकीचे लोक सुद्धा, तर तेव्हा बऱ्याचदा मी बघितलं की लोक किंवा कधी कधी आपण सुद्धा पर्पजली नसतं तरी आपण सुद्धा आपल्या भारताचीच वाईट गोष्टी सांगतो किंवा भारताचीच चुका वगैरे किंवा भारतामध्ये काय कमी आहे हे सांगतो. भारतामध्ये काय चांगलं आहे याच्यावरती फोकस करण्यापेक्षा काय कमी आहे किंवा काय वाईट आहे ह्याच्याकडेच आपण जास्त बोट दाखवतो. आपण ते सुधारवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण पब्लिक नाही केला पाहिजे जे काय आहे ते. म्हणजे की
आता समजा इथं इथं कचरा आहे, तिथं जाऊन आपण स्वतः साफ केला पाहिजे. आपण ह्याच्यासाठी नगरपालिकेला दोषी नाही ठेवलं पाहिजे की आपल्या भारताची सिस्टीमच ती खराब आहे की एकदा फोन केला तरी लोक येत नाहीत, सारखं फोन करा. यापेक्षा आपण थोडं जाऊन तिथं साफ सफाई केली तर उत्तम राहील असं एक मला वाटतं. व्हेरी गुड. आपण आपले जे ट्रॅफिक रूल्स मानायला पाहिजेत. काय करायला पाहिजे? ट्रॅफिक रूल्स. ट्रॅफिक रूल्स. आपल्या देशाचे जे पूर्वज आहेत, ज्यांनी आपल्या देशाची संस्कृती घडवली, त्यांचं चरित्र आपण एकमेकांना सांगायला पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दल आपण चर्चा करायला पाहिजे. महाराणा प्रतापाबद्दल आपण चर्चा करायला पाहिजे. देशातले जे मोठे मोठे लोक होते, ज्यांनी आले देशाची जडणघडण केली, त्यांच्याबद्दल आपण चर्चा करायला पाहिजे. त्यांना जर आपण विसरलो, मग आपण आजच्या देशाला काय करणार? आजच्या देशाला आपण कसं वळण देणार? ओके, आता पर्यावरणाप्रती आपल्या काय काय जबाबदाऱ्या आहेत, कोण सांगणार? कचरा नाही करायचा, झाडं लावायची, प्रदूषण कमी करायचं, वाढदिवसाला झाड लावायचे, अरे वा, झाडांना पाणी द्यायचं, एक झाड तोडले तर त्याच्या ऐवजी 2 झाड लावायचे. शेणखत टाकायचं गाईचं, रासायनिक खत कमी टाकायचे, जिथे गरज असेल तिथेच टाकायचं, नाहीतर मग शेणखत वापरायचं. फर्टिलायझर कमी यूज करायचे. अजून एक सांगू मी माझ्याकडून? भरपूर लावायची. काय लावायची? माझ्याकडून एक सांगू. जेव्हा आपण ताटामध्ये अन्न घेतो आणि ते अन्न उष्ट टाकतो, एका अर्थाने आपण कितीतरी लोकांच्या श्रमांना दुर्लक्ष करतोय. आपल्याला जेवढी भूक आहे तेवढंच अन्न आपण ताटात घ्यायला पाहिजे आणि तेवढंच आपण खायला पाहिजे. आणि जेवण झाल्यानंतर आपलं ताट स्वच्छ पाहिजे. जर आपण खूप सारा प्रसाद आपल्या ताटात घेतला आणि तो उष्ट टाकला, मग आपण काय करणार? त्याला आपण कचऱ्याच्या बालदीत टाकणार आणि कचऱ्याच्या बालदीमध्ये तेवढा तांदूळ, तेवढा भात, तेवढी डाळ, तेवढी भाजी चालली, म्हणजे कुठेतरी आपण अन्नाकडे अनादर करतोय. किती शेतकऱ्यांनी, किती लोकांनी कितीतरी मेहनत केली आणि तेव्हा कुठे काही तांदूळ आला, तेव्हा काहीतरी भात आला आणि त्या सर्व श्रमांकडे आपण दुर्लक्ष करतोय. जर आपण ताटातलं अन्न जर उष्ट टाकलं आणि त्याला आपण जर कचऱ्याच्या पेटीत टाकलं तर. म्हणून ताटामध्ये कधी पण आपण उष्ट नाही टाकायला पाहिजे. जेवढं आपल्याला खाऊ शकतो तेवढंच घ्यायला पाहिजे, गरजेपेक्षा जास्ती आपण नाही घ्यायला पाहिजे. प्रभूजी, जर असं झालं जसं तुम्ही म्हणला, ताटात जरा उष्ट राहिलंच, तर जर आपल्या आजूबाजूला कुठला गरीब माणूस दिसत असेल तर ते खूप भुकेला असेल तर त्याला द्यायला पाहिजे. नाही द्यायला पाहिजे. आपण आपलं उष्ट कसं देऊ शकतो दुसऱ्या व्यक्तीला? उष्ट नाही म्हणजे आपण समजा बर्थडे पार्टी करतो, बरेचसे असे लग्नातले असे भाज्या चपाती राहिलेले असतात, ते आपण द्यायला पाहिजे. ते द्यायलाच पाहिजे. मी माझ्या ताटातलं म्हणत होतो. ताटात कधी कधी लोक भरपूर घेतात आणि उष्ट टाकतात. असं प्रभूजी, असं एकदा ऐकलेलं, एका कुठं तरी अशी फाउंडेशन पण निघली, जर कुठं काय उष्ट स्तर राहिलं तर ते आपण एका कपाटात ठेवतो आणि मग ते कुठला गरीब येऊन घेऊन जातो. असं ते एक फाउंडेशन पण होतं. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आहेत तसे लोक. येस प्रभूजी. पण आपण काळजी घ्यायला पाहिजे की आपण तसं नाही करायला पाहिजे. वाढदिवसांना अजून एक गोष्ट काय करू शकतो माहितीये? आपण एखाद्या गोशाळेत जाऊ शकतो आणि गायींची सेवा करू शकतो. गायी आपल्याला पूर्ण आयुष्यभर दूध देतात, पण आपण गायींसाठी कधी काही सेवा नाही करत. शेजारी कुठेतरी गाय असेल, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्या गायीला जाऊन चारा खाऊ घालू शकतो, त्याची काळजी करू शकतो, त्याच्या पाठीवरून हात फिरवू शकतो आणि त्या गायीला म्हणू शकतो की तुम्ही मला लहानपणापासून कितीतरी दूध पाजलं, मी किती वर्षांनी तुमच्याकडे येतोय आणि तुम्हाला काहीतरी परतफेड करतोय. तर कृतज्ञता वाढदिवसाच्या दिवशी आपण व्यक्त करू शकतो. ठीक आहे,
अशा प्रकारे जर आपण आपल्या जबाबदाऱ्या ओळखल्या आणि आपण बघितलं की आपल्या परिस्थिती अनुसार आपण वागायला पाहिजे आणि नको त्या गोष्टी स्वीकार नाही करायला पाहिजेत. केवळ सजीव व्यक्ती आपल्यावर प्रभाव नाही करत, तर निर्जीव वस्तू देखील आपल्यावर प्रभाव करतात. म्हणून आपल्याकडे समजा अमुक अमुक वस्तू असेल ज्याची आपल्याला गरज नसेल, तर त्याचा पण प्रभाव आपल्यावर पडणार आणि एक दिवशी आपण आपले कर्तव्य विसरू शकतो आणि चुकीच्या मार्गाने जाऊन आपण पथभ्रष्ट होऊ शकतो. त्यामुळे आपण मुलगा आहोत, नातू आहोत, नागरिक आहोत, भक्त आहोत आणि या वेगवेगळ्या स्तरांवर आपल्या भरपूर जबाबदाऱ्या आहेत. याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. आपण थोडा विचार केला पाहिजे की याच्यातल्या किती जबाबदाऱ्या आपण नीट पार पाडतोय. आणि आपण हे पण बघितलं की विद्यार्थ्याचा सर्वात चांगला मित्र आहे त्याचे शिक्षक. म्हणून आपल्या शिक्षकांशी आपलं नेहमी चांगलं नातं पाहिजे, तेव्हा आपल्याला विद्या येईल. चालेल, तर इथे मी समाप्त करतो. कोणाला काही प्रश्न आहेत विचारायचे? राग आल्यावर कसं कंट्रोल करायला पाहिजे? राग आल्यावर आपण विचार करायला पाहिजे की ज्यांच्यावर आपण राग करतोय त्यांच्यावर राग केल्यावर त्यांच्यावर काय परिणाम होईल. समजा आपण आईवर राग केला तर आपल्याला खूप बरं वाटेल, पण आईवर राग केला तर आईला कसं वाटेल. समजा आपण पप्पांवर राग करतोय तर आपण विचार करायला पाहिजे, मला तर खूप छान मजा आली, मी पप्पांवर राग केला, पण पप्पांवर जेव्हा राग केला तेव्हा पप्पांना कसं वाटत असेल. म्हणून राग करताना जरी आपल्याला खूप राग आला असेल, पण आपण हा विचार केला की अरे माझ्यावर जेव्हा कोणी राग करतात तेव्हा किती वाईट वाटतं, मग मी जेव्हा दुसऱ्यांवर राग करतो तेव्हा त्यांना पण वाईट वाटत असेल की नाही. मग आपण राग नाही करायला पाहिजे, पण शांत आवाजात सांगायला पाहिजे, मला ही गोष्ट आवडली नाही. पप्पा मला ही गोष्ट आवडली नाही. आई मला ही गोष्ट आवडली नाही. पण राग करून काय फायदा आहे. राग करून आरडाओरडी करून काय फायदा. पण सांगायला पाहिजे आपण, आई तू असं असं केलं हे मला काही जमलं नाही, पप्पा हे जे तुम्ही केलं हे काय मला आवडलं नाही. पण राग करून काय फायदा आहे.